एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सुकाणू समितीच्या आदेशानुसार गृह विभागांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदभरती प्रक्रियेतील कोटा रचना 50-25-25 याप्रमाणे निश्चित करावी। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवरील संवर्धन प्रक्रियेचं काम पूर्ण। उद्यापासून देवीचं दर्शन पूर्ववतपणे सुरू होणार। उपसरपंचांनी स्वतः विरोधातच मतदान केलं। खिद्रापूर ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचांच्या अविश्वास ठरावावरील मतदानावेळच्या प्रकाराची सर्वत्र चर्चा। ज्योतिबाचा प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या पेढ्यांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा। ज्योतिबाचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळेंसह ग्रामस्थांची मागणी। आणि कर्ज परतफेड करता येत नसल्यानं कर्जवसुली अधिकाऱ्यालाच लुटलं। इस्पुर्लीतील अविनाश मोहितेचा कट। एलसीबीनं अविनाश मोहितेसह कटात सहभागी 5 जणांना केली अटक। 2 अल्पवयीनांचाही कटात सहभाग। चवही मसाल्यांची अस्सल स्वादाची भंडारी ड्राय फ्रूट्स आणि मसाले। भंडारी ड्राय फ्रूट्स आणि मसाले। गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांसाठी आजच भेट द्या भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। गृह विभागाअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदभरती प्रक्रियेतील कोटा रचना ही सुकाणू समितीनं दिलेल्या आदेशानुसार 50-25-25 याप्रमाणे राज्य सरकारनं करावी अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे। याबाबतचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलंय। सुकाणू समितीच्या आदेशानुसार प्रशासकीय पातळीवर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे विभागीय परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या हजारो उमेदवारांमध्ये असंतोष आणि नाराजीची भावना निर्माण झाली आहे। याकडे आमदार सतेज पाटील यांनी लक्ष वेधलं। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गृह विभागांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदभरती प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले। या भरती प्रक्रियेतील कोटा रचना ही सुकाणू समितीनं दिलेल्या आदेशानुसार 50-25-25 याप्रमाणे करावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे। राज्य शासनानं गृह विभागांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदभरती प्रक्रियेतील कोटा रचनेसंदर्भात 2023 नंतर मागणीपत्र शासन स्तरावरून पाठवू नये, तसंच कोटा रचना 50% सरळ सेवा, 50% पदोन्नतीनं करण्यात यावी असा शासन निर्णय केला आहे। या संदर्भात फेरआढावा घेण्यासाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीनं कोटा रचना ही पूर्वीप्रमाणेच म्हणजे 50% सरळ सेवा, 25% पदोन्नती आणि 25% विभागीय परीक्षा याप्रमाणे ठेवण्यात यावी असे स्पष्ट आदेश दिलेत। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सुकाणू समितीच्या आदेशानुसारच पुढील आवश्यक कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश दिले असल्याचं समजतंय। परंतु त्यानुसार प्रशासकीय पातळीवर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसत नाही, असं आमदार सतेज पाटील यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिलंय। विभागीय परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या हजारो उमेदवारांमध्ये यामुळे अस्वस्थता आहे। याकडेही आमदार सतेज पाटील यांनी लक्ष वेधलंय। सुकाणू समितीच्या आदेशानुसार कोटा रचनेला तातडीनं मान्यता देऊन ती पुन्हा 50-25-25 याप्रमाणेच करावी आणि त्यानुसार विभागांतर्गत PSI परीक्षा नव्यानं जाहीर करण्यात यावी अशी मागणी इच्छुक उमेदवारांकडून होतीये। याबाबत नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात विशेष उल्लेखाची सूचना मांडली असल्याचंही आमदार सतेज पाटील यांनी या पत्रात नमूद केलंय।
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धन प्रक्रियेचं काम मंगळवारी पूर्ण करण्यात आलं. आज गाभाऱ्याच्या स्वच्छतेसाठी मूळ मूर्तीचं दर्शन बंद ठेवण्यात आलं. उद्यापासून अंबाबाई देवीचं दर्शन भाविकांसाठी सुरू राहणार आहे. सोमवारी आणि मंगळवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेचं काम करण्यात आलं. या कामासाठी मूळ मूर्तीचं दर्शन 2 दिवस बंद ठेवण्यात आलं होतं. मात्र उत्सव मूर्तीचं दर्शन सुरू होतं. मंगळवारी रात्री उशिरा संवर्धन प्रक्रियेचं काम पूर्ण झालं. नवी दिल्लीतील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात आलं. या संवर्धन प्रक्रियेतील तपशील आणि मूर्तीची सद्यस्थिती याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात येणार आहे. संवर्धन प्रक्रियेचं काम पूर्ण झाल्यानंतर आज गाभाऱ्यातील स्वच्छतेसाठी मूळ मूर्तीचं दर्शन बंद ठेवण्यात आलं होतं. उद्या गुरुवारी धार्मिक विधी केल्यानंतर देवीचं दर्शन पूर्ववत सुरू केलं जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी ही माहिती दिली आहे. शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पूजा पाटील यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव आज 10 विरुद्ध 0 मतांनी मंजूर झालाय. विशेष म्हणजे मतदानावेळी गोंधळ उडालेल्या पूजा पाटील यांनी स्वतः विरुद्धच्याच अविश्वास ठरावाच्या बाजूनं मतदान केलंय. यामुळे या अविश्वास ठरावाच्या मंजुरीची प्रक्रिया चर्चेत आली आहे. शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर ग्रामपंचायतीमध्ये एकूण 11 सदस्य असून आरक्षणाअभावी 1 जागा रिक्त आहे. या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पूजा पाटील या मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. यासाठी विशेष सभा बोलवण्यात आली होती. या सभेत गुप्त पद्धतीनं मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. पीठासीन अधिकारी तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी सर्व सदस्यांना मतदान प्रक्रिया समजावून सांगितली. मात्र मतदान करताना उपसरपंच पाटील यांचा गोंधळ उडाल्यानं त्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूनं मतदान केलं. यामुळे सर्वच्या सर्व सदस्यांनी विरोधात मतदान केल्यानं हा ठराव 10 विरुद्ध 0 असा एकमतानं मंजूर झाला. यानंतर पाटील यांनी केलेली फेरमतदानाची मागणी तहसीलदार हेळकर यांनी फेटाळून लावली. दरम्यान पाटील गटानं या संपूर्ण मतदान प्रक्रियेचं चित्रीकरण आणि कागदपत्रांची मागणी तहसीलदार कार्यालयाकडे केली आहे. या विशेष सभेमध्ये अभूतपूर्व असा गोंधळ निर्माण करून पुरुष सदस्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भाषणं वगैरे करून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला आणि महिला सदस्य आमच्या बाजूने असलेल्या ढालायत वहिनी यांच्यावर पण दबाव टाकण्यात आला आणि त्यानंतर झालेल्या मतदान प्रक्रियेवर तर पूर्णपणे संशयास्पद होतं. कारण मतदान प्रक्रियेमध्ये 10 विरुद्ध 0 असा निकाल लागला आणि हा निकाल पूर्णतः अमान्य आहे. कारण स्वतःची मतं स्वतःला पडत नाहीत हे आश्चर्यकारक विषय आहे. आणि याविषयी स्वतः उपसरपंच पूजा पाटील यांनी तहसीलदारांकडे तक्रारसुद्धा केली की माझं मत कुठं गेलं. त्यावेळी तहसीलदार साहेबांनी सांगितले की तुम्ही कदाचित गोंधळून गेला असाल असं. पण त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी माझं मतदान मला केले. आमच्यासोबत असलेल्या आमच्या सदस्य ढालायत वहिनी असतील किंवा इतर लोक असतील सदस्य असतील त्यांची मतं कुठे गेली. म्हणजे एकाचं जरी मिसमॅच झालं असेल तरी बाकीचे मतदान तरी झालं पाहिजे. आणि 10 विरुद्ध 0 हा निकाल पूर्णपणे अमान्य आहे आणि एकंदरीत तिथं असलेलं वातावरण हे पूर्णपणे महिलांच्या विरोधी होतं आणि आमच्याकडे महिला सदस्य जास्त असल्यामुळे त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण करण्यात आला. आणि याविषयी आम्ही आज प्रोसिडिंगची आणि बाकी व्हिडिओची रेकॉर्डिंगची वगैरे मागणी केलेली आहे आणि लवकरच याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करण्याची आमची तयारी चालू आहे. पाटील यांनी स्वतः विरोधातच केलेल्या या मतदानाची चर्चा सर्वत्र होतीये. ज्योतिबा डोंगरावर विक्रेत्यांकडून भेसळयुक्त पेढा आणि कलाकंद विकला जातोय. यामुळे भाविकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र अन्न आणि औषध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप वाडी रत्नागिरीच्या ग्रामस्थांनी केलाय. वाडी रत्नागिरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी 15 दिवसांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आमरण उपोषण करू असा इशारा दिलाय. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. या भाविकांना विक्रेत्यांकडून भेसळयुक्त पेढा आणि कलाकंद विकला जातोय. यामुळे भाविकांच्या आरोग्याला धोका पोहोचतोय. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मात्र याकडे दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप वाडी रत्नागिरी इथल्या ग्रामस्थांनी केलाय. भेसळयुक्त पेढा आणि कलाकंद विकणाऱ्यांवर 15 दिवसांमध्ये कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषण करू असा इशारा वाडी रत्नागिरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी दिलाय.
भाविकाच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांच्यावर 2-2 टन पेढे जप्त केलं असताना त्या लोकांच्यावर कारवाई होत नाही, ही शोकांतिक आहे. आणि आमच्या भाविकांच्या आणि आमच्या ज्योतिबाची बदनामी चाललेली आहे. या अन्न भेसळवाल्यांनी ही त्वरित थांबावी. हे आत्ता हे साधं आंदोलनाची सुरुवात करतोय, नाहीतर ह्या भाविकांच्याशी मी आव्हान केलं तर अख्खा ज्योतिबा फुलल आणि ह्या अन्न भेसळवाल्यांना त्याची उत्तरे द्यावी लागतील, एवढं नक्की मी तुम्हाला. नवाळे यांच्या भूमिकेला ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेनं पाठिंबा दर्शवलाय. पत्रकार बैठकीला ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेचे राज्याध्यक्ष जगदीश पाटील यांच्यासह लक्ष्मण कुंभार, भास्कर लोखंडे आदी उपस्थित होते. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे कोल्हापुरातील संभाजीनगरमधील एजंट संजय गुदगे आणि ठेकेदार ओमकार माने यांनी बोगस बांधकाम कामगार नोंदणी केली आहे असा आरोप युवा महाराष्ट्र सेनेचे प्रमुख संयम आठवले यांनी पत्रकार बैठकीत केलाय. दरम्यान गुदगे यांनी हा आरोप फेटाळून लावत आठवले यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं सांगितलंय. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी केली जाते. या नोंदणीमध्ये अनेक बोगस नावांची नोंदणी झाल्याच्या घटना समोर येत आहेत. कोल्हापुरातील संभाजीनगरमधील एजंट संजय गुदगे आणि ठेकेदार ओमकार माने यांनी जोया जमादार यांची बांधकाम कामगार म्हणून बोगस नोंदणी केल्याचा आरोप युवा महाराष्ट्र सेनेचे प्रमुख सॅम आठवले यांनी पत्रकार बैठकीत केला आहे. जे बोगस बांधकाम कामगार आहेत त्यांची संख्या भरमसाठ आहे. आमच्या माहितीप्रमाणे 80% त्या ठिकाणी बोगस नोंदणी झालेली आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून एक स्टिंग ऑपरेशन म्हणून ह्या ताई ज्या आहेत, तर या जोया जमादार ज्या ताईंचं त्या ठिकाणी नोंदणी केली आणि ही नोंदणी ह्या स्वतः त्यांनी सांगितलं की मी बोगस बांधकाम कामगार म्हणजे कामगार नाही आहे, पण आम्हाला नोंदणी करायची आहे. त्यावेळी यांच्याकडनं 1,500 रुपये घेतलं आणि 1,500 रुपयांनी आधार कार्ड, बाकीचे 2 डॉक्युमेंट, फोटो ते घेतले आणि त्यानंतर तिथं नोंदणी झाली. त्या नोंदणी केल्यानंतर आता आम्ही ज्या ऑफिशियल वेबसाईट BOCच्या आहे त्यामध्ये गेलो तर त्यांच्या याच्यावर हा ठेकेदार जे आहेत त्यांचा सही शिक्का दिसतो. हे या ठिकाणी ZPWMS असे त्यांना त्या ठिकाणी गगन बावडा या ठिकाणचे दिसतात, त्यांचा सही शिक्का या ठिकाणी आढळतो. यामध्ये जर बघितला तर हे गेले होते त्या व्यक्तीकडं, त्या व्यक्तीचं नाव संजय गुदगे ह्या व्यक्तीकडे गेले आणि त्यांना 1,500 रुपये दिलं. त्यांनी त्या ठिकाणी नोंदणी केली. ह्या नोंदणीमध्ये जेव्हा नोंदणी झाली, आत्तापर्यंत थांबण्याचं कारण एखादा लाभ त्या ठिकाणी दिसला पाहिजे नोंदणी झाल्यावर, तर ते लाभसुद्धा त्या घेण्यासाठी आम्ही बघितलं तर त्यांना ते भांडी दिलेले आहेत. 30 भांड्यांचा संचसुद्धा दिला आहे, तो सुद्धा आणले आणि ते आम्ही प्रशासनाला आता जमा करणार आहे की हे बोगस नोंदणीचं आम्हाला उघड आणायचं होतं. प्रशासनानं जे या ठिकाणी सॅम आठवले यांच्या पत्रकार बैठकीला युवा महाराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष रोहित पालखे, जोया जमादार, अल्फास जमादार उपस्थित होते. दरम्यान आठवलेंचा आरोप खोटा असून त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं एजंट संजय गुदगे यांनी सांगितलंय. मी संजय गुदगे, आमचं CSC सेंटर आहे संभाजीनगर येथे. या CSC सेंटरमध्ये पॅन कार्ड, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, डोमेसियल व इतर बांधकाम कामगाराचे वगैरे असतील, जे शासकीय योजनेचे जे अर्ज असतील ते अर्ज घेऊन अनेक लाभार्थी आमच्या ऑफिसमध्ये येत जात असतात. त्याचप्रमाणे आज जे युवा महाराष्ट्र सेना प्रमुख जे सॅम आठवले आहेत, यांनी जे माझ्या नावावर जे जाणून बुजून बदनामी करण्याचं जे कट कारस्थान केलेलं आहे, याची आम्ही चौकशी करणारच आहोत. याच्या पूर्ण पाठीशी जाऊन ते पूर्ण चौकशी यांच्या पाठीशी मी कोण आहेत हे आम्ही चौकशी करणारच आहोत. पण हे आमचं जाणून बुजून हे जे आणि आमचं जे बदनाम करण्याचे जे प्रयत्न केलेले आहेत, कायदेशीर आम्ही त्यांना कोर्टामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहोत. तसे बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी विविध संघटना काम करत आहेत. या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमधील या आरोप प्रत्यारोपांमधून संघटनांचा वर्चस्ववाद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याची मुदत येत्या 2 दिवसात म्हणजे 15 ऑगस्ट रोजी संपणार आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील वाहनधारकांमध्ये ही नंबर प्लेट बसवण्याबाबत उदासीनता दिसून येते. अजूनही जिल्ह्यातील 70% वाहनधारकांनी ही नंबर प्लेट बसवलेली नाही. सुरक्षेच्या दृष्टीनं 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड आणि बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी होणार आहेत. त्याचबरोबर रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणंही शक्य होणार आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील वाहनधारकांमध्ये ही नंबर प्लेट बसवण्याबाबत उदासीनता दिसून येते.
जिल्ह्यातील 70% वाहनधारकांनी ही नंबर प्लेट अजूनही बसवलेली नाही. आत्तापर्यंत कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत 2,82,868 इतक्या वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 1,47,012 इतक्या वाहनधारकांनी प्रत्यक्ष ही नंबर प्लेट बसवून घेतली आहे. इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत 1,05,56 वाहनधारकांनी नंबर प्लेटसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 53,148 वाहनधारकांनी ही प्लेट प्रत्यक्षात बसवून घेतली आहे. अजूनही जिल्ह्यातील 70% वाहनधारकांनी नंबर प्लेट बसवलेली नाही. 15 ऑगस्ट ही नंबर प्लेट बसवण्यासाठीची अंतिम मुदत असल्याचं प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितलं आहे. RTO कोल्हापूरच्या ज्युरिडिक्शनमध्ये RTO कोल्हापूरमध्ये 2,82,868 इतक्या ऑर्डर्स प्राप्त झालेल्या आहेत त्या व्हेंडरकडे आणि 1,47,012 इतक्या वाहनांना नंबर प्लेट बसवण्यात आलेली आहे. तर इचलकरंजीमध्ये 1,05,56 इतक्या वाहनांसाठी ऑर्डर्स बुक झालेल्या आहेत आणि 53,148 इतक्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवलेली आहे. म्हणजे जवळजवळ 2 लाख वाहनांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यात आलेली आहे. परंतु अद्यापही जवळजवळ 60 ते 70% वाहनांची नंबर प्लेट बसवणं अद्याप बाकी आहे. ज्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नसेल त्या वाहनधारकांना 1,000 रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. अंगदान जीवन संजीवनी अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 117 लोकांनी अवयव दानासाठी नोंदणी केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी अवयव दानासाठी नोंदणी करावी असं आवाहनही त्यांनी केलंय. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं अंगदान जीवन संजीवनी अभियानांतर्गत अवयवदान जनजागृती पंधरवडा साजरा केला जातोय. याचाच भाग म्हणून अवयवदान दिनाचं औचित्य साधत CPRमध्ये आज अवयवदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर वाडीकर यांनी मरावे परी देह आणि अवयवरूपी उरावे ही उक्ती सार्थ ठरवण्यासाठी जिल्ह्यातील 117 लोकांनी आत्तापर्यंत अवयवदानाचा संकल्प केला असल्याची माहिती दिली. 15 ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अवयवदानाचा संकल्प करणाऱ्या लोकांना सन्मानित करण्यात येणार आहे असं सांगत डॉक्टर वाडीकर यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी अवयवदानाचे संकल्प करावेत असं आवाहन केलं आहे. आपण जे आपल्याकडं आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 117 लोकांनी डोनेशन केलेलं आहे. ऑर्गन डोनेशन त्यांचा आपण 15 ऑगस्टला कार्यक्रम ठेवलेला आहे. आपल्या डिपार्टमेंटच्या वतीने आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आपण त्यांना 15 ऑगस्टला त्यांना मानसन्मानाचं सर्टिफिकेट देणार आहोत आणि त्यांना आपण कार्यक्रमासाठी बोलवलेलं आहे. तर यामागचं हेच उद्देश आहे की प्रत्येकाने अवयवदान करावं. थोडक्यात सांगायचं तर आपण जर आपल्या शरीराचा विचार केला तर आपण एकदा आपला मृत्यू झाला समजा तर आपली शेवटी शरीरात म्हणजे मातीमध्ये जाईल किंवा त्याला जाळलं जाईल तर आपले ऑर्गनसुद्धा त्यानंतर निकामी होतील. जर आपण संकल्प केला आणि फॉर्म जर भरला तर आपले 2 डोळे आपण दुसऱ्याला देऊ शकतो, जेणेकरून एखादा अंध व्यक्ती आहे की जे जीवनामध्ये अंधार झालेला आहे तो आपल्या डोळ्यांनी पुन्हा आपण गेल्यानंतरसुद्धा हे जग पाहू शकतो. आणखी डोळ्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर बऱ्याच. यावेळी यशोधन फाउंडेशनचे योगेश अग्रवाल यांनी अवयवदानासंदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हा सल्लागार CPR हॉस्पिटल डॉक्टर PA आरळेकर यांनी उपस्थितांना अवयवदानाची प्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमाला प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य SP घाटगे, जॉन लोखंडे, उपप्राचार्य, शिक्षक यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बहुतांश शाळा 4थी किंवा 7वी पर्यंत असल्यानं राज्य परीक्षा परिषदेनं फेब्रुवारी 2024 मध्ये इयत्ता 5वी, 8वी बरोबरच आता 4थी आणि 7वीची सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय. आता निर्णयाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून करावी अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेनं केली आहे. जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बहुतांश शाळा 4थी किंवा 7वी पर्यंत आहेत. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्पर्धेतून बाहेर फेकले जातात. राज्यातील सर्वच शिक्षक संघटनांनी राज्य परीक्षा परिषदेसह शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनाला ही बाब आणून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी फेब्रुवारी 2026 पासून इयत्ता 5वी आणि 8वी बरोबरच
4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान शैक्षणिक सत्राच्या मध्यावर अचानक शिष्यवृत्ती परीक्षा बदल जाहीर करणं घाईचं असून या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिक तयारी असणार नाही. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2026-27 पासून करावी अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेनं केली आहे. कोणतीही परीक्षा ही किमान वर्ष 1.5 वर्ष अगोदर जाहीर करणं आवश्यक आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास वर्ग शिक्षक मार्चपासून एप्रिलपासून सुरू करतात आणि आता जर परीक्षा जाहीर केली तर उद्याच्या फेब्रुवारीमध्ये परीक्षा घेणं ही विद्यार्थ्यांना रिझल्ट रुचणार नाही आहे किंवा विद्यार्थ्यांची मानसिक तयारी असणार नाही आणि म्हणून 4थी आणि 7वीची परीक्षा ही पुढील शैक्षणिक वर्षापासून घेण्यात यावी अशा मी शासनाला निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. संघटनेच्या वतीने शिक्षण मंत्र्यांना याबाबतचं निवेदन पाठवण्यात आलं. शिष्यवृत्ती परीक्षांबाबतचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह असला तरी परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी शिक्षकांना सुद्धा वेळ मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. कोल्हापूर महापालिकेकडून सरस्वती टॉकीजजवळ उभारण्यात येणाऱ्या बहुमजली कार पार्किंग प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. या ठिकाणी वाहनांची ये-जा सुरळीतपणे व्हावी यासाठी रॅम्प तयार करण्याचं काम सुरू आहे. यासाठी महापालिकेनं आज अडथळा ठरत असलेल्या 12 केबिन अन्यत्र हलवल्या आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं सरस्वती टॉकीजजवळ बहुमजली कार पार्किंग प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. या प्रकल्पाच्या ठिकाणी 90 व्यावसायिक केबिन होत्या, त्यापैकी 26 केबिन या अगोदर ताराबाई रोडवर स्थलांतरित करण्यात आलेत. आता रॅम्प तयार करत असताना अडथळा ठरणाऱ्या 12 केबिन हटवण्यात येणार आहेत. यातील एका बाजूच्या 6 केबिन स्थलांतरित करण्यात आल्या तर उरलेल्या 6 केबिन आज रात्री उशिरापर्यंत हलवण्यात येणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता सुरेश पाटील, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, लिपिक गिरीश नलवडे, अरुण भोसले आणि मनीष अत्तिग्रे यांच्या उपस्थितीमध्ये ही कारवाई करण्यात येते आहे. कोरोना कालावधीत राज्यातील 150हून अधिक रेशन धान्य दुकानदारांचा मृत्यू झाला होता. ही गंभीर बाब लक्षात घेऊन राज्यातील रेशन धान्य दुकानदार आणि त्यांच्या कुटुंबियांना ESI हॉस्पिटलमध्ये माफक दरात आरोग्य सुविधांचा लाभ देण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंगळवारी कोल्हापुरात दिली आहे. राज्यातल्या रेशन धान्य दुकानदारांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. या मागण्यांबाबत मंगळवारी कोल्हापूर जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळानं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली. रेशन धान्य दुकानदार आणि त्यांचे कुटुंबीय, त्याचबरोबर रेशन धान्य दुकानात काम करणारे कर्मचारी यांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी मोरे यांनी केली. कोरोना काळात राज्यातील 150 रेशन धान्य दुकानदारांचा मृत्यू झाल्याचं मोरे यांनी आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिलं. यावर बोलताना नामदार आबिटकर यांनी रेशन धान्य दुकानदार, त्यांचे कुटुंबीय आणि रेशन धान्य दुकानात काम करणारे कर्मचारी यांना ESI हॉस्पिटलमध्ये अल्प दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन स्तरावर आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव सादर केला जाईल. ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणी यासह विविध विषयांवर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली जाईल असं आश्वासनही आरोग्यमंत्र्यांनी दिलं. या शिष्टमंडळात आबो बारगीर, गजानन हवालदार, रवी पाटील, संजय चौगुले, भास्कर कांबळे, आदित्य दावणे, भाऊसाहेब काळे आदींचा सहभाग होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेलं कार्य आजही समाजाला प्रेरणादायी आहे. कोल्हापुरात आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. मल्हार सेनेच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 230व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आपटेनगर इथल्या स्मारकाच्या ठिकाणी जाऊन पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार, यात्रेकरूंसाठी यात्रा मार्गांवर धर्मशाळा उभारणं, देशभरातल्या 12 ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांचा जीर्णोद्धार अशी अनेक कामं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले.
त्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेलं काम समाजासाठी प्रेरणादायी आहे, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. यावेळी मल्हार सेना जिल्हाप्रमुख, गोकुळ दूध संघाचे संचालक बायाजी शेळके, शहाजी सीद, मेघना गावडे, दत्ता घोटुगडे, प्रवीण पाटील, प्रमोद बर्गे, लिंबाजी हजारे यांच्यासह धनगर समाजबांधव उपस्थित होते. इचलकरंजीतील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही नूतन पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी दिली आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी तसंच नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जाणार असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. इचलकरंजी विभागाचे नूतन पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी पत्रकार बैठक घेऊन कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. शहरात कायदा हातात घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अजिबात सूट न देता कठोर कारवाई करून अद्दल घडवली जाईल, असा इशारा त्यांनी दिलाय. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्ती आणि बेकायदेशीर कृत्यांवर पोलिसांची विशेष नजर राहील. शहरातील गुन्हेगारीचं मूळ असणारे सर्व प्रकारचे अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यासाठी मोहीम राबवली जाईल. जुगार, मटका, बेकायदेशीर मद्य विक्री, अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री यासह बेकायदेशीर व्यवसायांवर सातत्यानं धाडसत्र अवलंबलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं. कारवायांमध्ये कोणताही खंड पडणार नाही, त्या अधिक तीव्र केल्या जातील, अशी ग्वाही सुद्धा डीवायएसपी गायकवाड यांनी दिली. शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये गस्त घालणं, नाकाबंदी करणं तसंच गुप्त पाळत वाढवण्याचं नियोजन करण्यात आलं असून नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद दिला जाईल. कायद्याचं पालन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी असून शहर गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलं. करवीर तालुक्यातील नागदेववाडीत त्रैवार्षिक पालखी भेट सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. करवीर तालुक्यातील नागदेववाडी, शिंगणापूर आणि हनुमंतवाडी ही गावं पूर्वी एकत्र होती. या तिन्ही गावांचं ग्रामदैवत असलेलं श्री हनुमान मंदिर आणि श्री बिरोबा मंदिर हनुमंतवाडीत आहे. पूर्वीपासून हनुमंतवाडीमधील ग्रामदैवत श्री हनुमान आणि श्री बिरोबा देवाची पालखी 3 वर्षातून एकदा श्रावणातील 3ऱ्या सोमवारी नागदेववाडीला जाते. अलीकडच्या काही वर्षात ही तिन्ही गावं महसुलीदृष्ट्या वेगवेगळी झाल्यानंतर नागदेववाडीत नागोबा मंदिरात नागोबाची पालखी करण्यात आली, तर शिंगणापुरातील ज्योतिर्लिंग मंदिरात ज्योतिबाची पालखी करण्यात आली. परंपरेप्रमाणे काल 3ऱ्या श्रावण सोमवारी हनुमंतवाडीतील ग्रामदैवत श्री हनुमान आणि श्री बिरोबा देवाची पालखी सकाळी शिंगणापूरला आणण्यात आली. या ठिकाणी शिंगणापूरमधील श्री ज्योतिबाची पालखी सोबत घेऊन या तिन्ही पालख्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्रीनामाचा जयघोष करत नागदेववाडी इथं पोहोचल्या. यानंतर भाविकांनी ग्रामदैवतांचं दर्शन घेतलं. त्यानंतर संपूर्ण गावातून या पालख्यांची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. पालखी सोहळ्यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते. इचलकरंजीतील इराणी खणीत सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं. मात्र या खणीची दुरावस्था झाली आहे. त्यामुळं महापालिका प्रशासनानं ही खण स्वच्छ करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं कामही हाती घेण्यात आलंय. इचलकरंजीतील इराणी खणीमध्ये सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं. सध्या या खणीची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे महापालिका प्रशासनानं ही खण स्वच्छ करण्याचं काम सुरू केलं आहे. त्याचबरोबर महापालिकेनं रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं कामसुद्धा हाती घेतलं आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महापालिकेकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातले रस्ते खड्डेमय झालेत. रस्त्यांवरचे हे खड्डे बुजवण्याचं काम प्रशासनानं हाती घेतलं आहे. त्याचबरोबर सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्तींचं ज्या इराणी खणीमध्ये विसर्जन करण्यात येतं त्या खणीची दुरावस्था झाल्यानं महापालिकेनं या खणीची स्वच्छता करण्याचं काम हाती घेतलं आहे. प्रशासनानं शहरात 65 ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड तयार करण्याचं नियोजनसुद्धा केलं आहे. लिंगायत समाजाला महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा लाभ मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी आज इचलकरंजीतील लिंगायत समाजाच्या वतीनं प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मागण्यांबाबत कार्यवाही झाली नाही तर मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. राज्य सरकारनं 9 ऑगस्ट 2023 रोजी जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे.
या महामंडळाच्या माध्यमातून लिंगायत समाज बांधवांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत, परंतु या योजनांचा लाभ घेण्यासाठी ओबीसी दाखला असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ओबीसी दाखल्याच्या अटीमुळं महाराष्ट्रातील 80% अधिक खुल्या प्रवर्गामधील लिंगायत समाजावर अन्याय होतोय असा आरोप करत लिंगायत समाज बांधवांच्या वतीनं आज इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहापासून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. मोर्चाच्या वतीनं लिंगायत समाज बांधवांसाठीची ओबीसीची अट रद्द करावी, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त दर्जा द्यावा आदी मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार संजय काटकर यांना सादर करण्यात आलं. आज मोर्चाद्वारे केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर मंत्रालयावर मोर्चा काढू असा इशारा देण्यात आला. या मोर्चामध्ये अशोक स्वामी, प्रकाश पाटील, संजय तेलनाडे, प्रसाद खोबरे, गजानन सुलतानपुरे, भाऊसाहेब वाली, अण्णासाहेब शहापुरे, विलास गाताडे, युवराज माळी, प्रमोद पाटील, शशिकांत नेजे, प्रदीप वाले, नागेश पाटील, बाबासाहेब पाटील यांच्यासह लिंगायत समाज बांधव सहभागी झाले होते. पाचगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दीपाली प्रकाश गाडगीळ यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. लोकनियुक्त सरपंच प्रियांका संग्राम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. पाचगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अतुल गवळी यांनी कार्यकाळ संपल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदाच्या निवडीसाठी सरपंच प्रियांका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलवण्यात आली होती. या सभेत उपसरपंच पदासाठी दीपाली गाडगीळ यांचं नाव सदस्य सचिन पाटील यांनी सुचवलं. त्याला मावळते उपसरपंच अतुल गवळी यांनी अनुमोदन दिलं. या पदासाठी दीपाली गाडगीळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचं सरपंच प्रियांका पाटील यांनी जाहीर केलं. निवडीनंतर बोलताना नूतन उपसरपंच दीपाली गाडगीळ यांनी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगावच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. आज माझी पाचगावच्या उपसरपंचपदी ग्रामपंचायत पाचगावच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल आमचे नेते बंटी पाटील साहेब तसेच ऋतुराज दादा, कोर कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोर कमिटीचे सर्व सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. मी मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवेन. उपस्थित मान्यवरांनी नूतन उपसरपंच दीपाली गाडगीळ यांचं अभिनंदन करत त्यांना यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संग्राम पोहाळकर, शांताराम पाटील, संजय शिंदे, अभिजित पौंडकर, अमित कदम, रोमा नलवडे, पौर्णिमा कांबळे, अश्विनी चिले, गोपाळ पाटील अण्णा, पांडुरंग पाटील, माजी सरपंच संग्राम पाटील, प्रकाश गाडगीळ, कोअर कमिटीचे अध्यक्ष नारायण गाडगीळ, उपाध्यक्ष संजय पाटील, कोअर कमिटी सदस्य MS पाटील, चंद्रकांत सस्ते, मारुती जांभळे, शिवाजी ढेरे, अनिल पाटील, शिवाजी पौंडकर, सेवा सोसायटीचे चेअरमन उत्तम गाडगीळ, व्हाईस चेअरमन बबन पाटील यांच्यासह कोअर कमिटी, सेवा सोसायटीचे सर्व संचालक, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पारंपरिक ढोल, रंगबेरंगी विद्युत रोषणाई आणि साऊंड सिस्टीमचा ठेका अशा उत्साही वातावरणात कसबा बावड्यातील सस्पेन्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या गणेश मूर्तीची आगमन मिरवणूक काढण्यात आली. या आगमन मिरवणुकीचं उद्घाटन माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. कसबा बावड्यातील सस्पेन्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बावड्याचा सम्राट अशी ओळख असणाऱ्या या गणेश मूर्तीच्या आगमन मिरवणुकीचं उद्घाटन माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. पारंपरिक ढोल पथक, सजवलेली घोडी, आकर्षक विद्युत रोषणाई आणि साऊंड सिस्टीमच्या ठेक्यावर काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत शेकडो गणेश भक्त सहभागी झाले होते. यावेळी प्रदीप पाटील, पूर्णेंद्र गुरव, माजी नगरसेवक मोहन सालपे, रोहन पाटील, सुनील जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय.
पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. राजस्थानच्या दौसामध्ये कंटेनर पिकअपची धडक, 11 जणांचा मृत्यू. दिल्ली एनसीआरच्या रस्त्यांवरून भटक्या कुत्र्यांवर बंदी घालण्यावर सर्वोच्च न्यायालय पुनर्विचार करणार, सरन्यायाधीशांकडून आश्वासन. 7 दिवसात आत्मसमर्पण करावं, खून प्रकरणातील संशयित कुस्तीपट्टू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. पुरीचं जगन्नाथ मंदिर उडवण्याची दहशतवाद्यांची धमकी, भाविकांमध्ये घबराट, पोलीस अलर्ट. पक्ष्यांना रस्त्यावर खाद्य दिलं जाऊ शकत नाही, मुंबईतील कबूतरखाना बंदी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचं स्पष्ट मत. करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीचा छडा लावण्यात एलसीबीच्या पथकाला यश आलंय. इस्पुर्लीतील अविनाश मोहिते यानं कर्ज परतफेड करता येत नसल्यानं कर्जवसुली अधिकाऱ्यालाच लुटण्याचा कट रचला होता. यामध्ये त्याला विजय पुजारीसह अन्य साथीदारांनी मदत केली. एलसीबीनं या प्रकरणी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत 5 जणांना अटक केली आहे. 4 ऑगस्टच्या सायंकाळी एयू स्मॉल फायनान्स कंपनीच्या कर्जवसुली अधिकाऱ्यावर गारगोटी रोडवर जबरी हल्ला करत त्याच्याकडील रक्कम लुटण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान एलसीबीचे पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे आणि अरविंद पाटील यांना या गुन्ह्यामध्ये पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार विजय पुजारी आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग असावा असा संशय आला. त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर एलसीबीच्या पथकानं टेमलाई मंदिर परिसरात सापळा रचून विजय पुजारी, स्वरूप सावंत, सुशांत कांबळे यांच्यासह 2 अल्पवयीनांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडील चौकशीत या गुन्ह्यात इस्पुर्ली गावातील अविनाश मोहिते आणि अनिकेत कृष्णात ताटे या दोघांचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालं. अविनाश मोहिते हाच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट झालं. अविनाश मोहितेनं घेतलेल्या कर्जाची त्याला परतफेड करता येत नसल्यानं त्यानं कर्जवसुली अधिकाऱ्यालाच लुटण्याचा कट विजय पुजारी याच्यासोबत रचला असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. एलसीबीनं केलेल्या या कारवाईत 5 संशयितांना अटक करण्यात आली असून 2 अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आलंय. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीमध्ये लुटलेल्या रोख रकमेसह 3,18,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, अरविंद पाटील, अमित सरजे, सतीश सूर्यवंशी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव इथल्या सुनील वसंत देसाई या शेतकऱ्यानं आपल्या शेतात गांजा लावला होता. याबाबतची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी कारवाई करत सुमारे 1.25 लाखाचा 8 किलो 833 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केलाय. हातकणंगले तालुक्यातील हिंगणगावमधील सुनील वसंत देसाई या शेतकऱ्यानं आपल्या शेतात गांजा लावले असल्याची माहिती हातकणंगले पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्या अनुषंगानं रात्री 2 वाजल्यापासून या परिसरात शोधमोहीम राबवत सुनील देसाईच्या शेतातील सुमारे 1,32,000 रुपये किमतीचा 8 किलो 833 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केलाय. या कारवाईत सुनील देसाई याला अटक करण्यात आली आहे. हातकणंगले पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद मेमाने, उपनिरीक्षक प्रतीक पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं ही कारवाई केली आहे. कोल्हापुरातील उद्योजक अजित कोठारी यांना त्यांच्या आईसाठी रेल्वे स्टेशनवर व्हीलचेअर उपलब्ध झाली नाही. संवेदनशील अजित कोठारी यांनी आपल्याप्रमाणे इतरांची अशी अडचण होऊ नये म्हणून कोल्हापुरातील राजर्षी शाहू टर्मिनसला लीलादेवी सोहनालाल कोठारी यांच्या स्मरणार्थ वॉटर कूलर, 2 व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या आहेत. यावेळी स्थानक प्रबंधक आर.के. मेहता, हिरालाल कर्नावट, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया, आनंद माने, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, संगीता कोठारी, सिमरन कोठारी, सार्थक कोठारी, प्रमोद बुच्चा यांच्यासह कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे संचालक उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सुकाणू समितीच्या आदेशानुसार गृहविभागांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदभरती प्रक्रियेतील कोटा रचना 50-25-25 याप्रमाणे निश्चित करावी. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवरील संवर्धन प्रक्रियेचं काम पूर्ण. उद्यापासून देवीचं दर्शन पूर्ववतपणे सुरू होणार.
उपसरपंचांनी स्वतः विरोधातच मतदान केलं. खिद्रापूर ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचांच्या अविश्वास ठरावावरील मतदानावेळच्या प्रकाराची सर्वत्र चर्चा. ज्योतिबाचा प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या पेढ्यांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा. ज्योतिबाचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळेंसह ग्रामस्थांची मागणी. आणि कर्ज परतफेड करता येत नसल्यानं कर्जवसुली अधिकाऱ्यालाच लुटलं. इस्पुर्लीतील अविनाश मोहितेचा कट. LCBनं अविनाश मोहितेसह कटात सहभागी 5 जणांना केली अटक. 2 अल्पवयीनांचाही कटात सहभाग. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.